थ्री इडियट्स हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल। या चित्रपटात एक सीन आहे ज्यामध्ये आमिर खान आपल्या मित्राच्या वडिलांना बाईकवर बांधून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। एका तरुणानं आजोबांना आपल्या पाठीवर बांधलं आणि तो थेट बाईक घेऊन रुग्णालयात शिरला। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून नेटकरी त्यावर गमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत। रुग्णालयाने तर या तरुणावर थेट कारवाईचे संकेत दिले आहेत। ही घटना मध्य प्रदेशमधील सतना या ठिकाणी घडली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण जिल्हा प्रशासकीय रुग्णालयात थेट बाईक घेऊन शिरला आहे। या तरुणाचं नाव नीरज गुप्ता असून तो याच रुग्णालयातील कर्मचारी आहे। आश्चर्याची बाब म्हणजे बाईक घेऊन तो थेट इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिरला। अर्थातच हॉस्पिटलमध्ये बाईक चालवल्यामुळे एकच गोंधळ माजला होता, पण डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवत रुग्णावर तात्काळ उपचार सुरू केले। सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो लवकरच बरा होईल असं आश्वासन डॉक्टरांनी दिलं आहे। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून काही नेटकरी या तरुणाचं कौतुक देखील करतायत, पण काही जण हॉस्पिटलमध्ये बाईक घेऊन शिरल्याबद्दल जोरदार टीका करतायत। मीडिया रिपोर्टनुसार गेटवरील सुरक्षा रक्षकाने नीरजला रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तो सुरक्षा रक्षकाला ऐकला नाही। उलट भरधाव बाईक चालवत थेट रुग्णालयात शिरला। त्यामुळे रुग्णालय प्रशासन त्याला कठोर शब्दात खडसावलं आहे व असा प्रकार भविष्यात न करण्याचा इशारा दिला आहे। ही संपूर्ण घटना रुग्णालयातील लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली असून सोशल मीडिया व्हायरल केली।